हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 4 डिसेंबर. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि दिनेश पप्पा काल गेलेत घाणगापूरला. आज पौर्णिमा पण आहे, म्हणजे आज दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे. तर सगळ्यांना शुभ गुरुवार. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि माझं पण आवरलेलं आहे. दिनेश पप्पा काल गेलेले आहेत घाणगापूरला, म्हणजे रात्री निघाले घरातून 10 वाजता आणि सकाळपर्यंत म्हणजे पहाटे जाऊन पोहोचलेले आहेत ते. तर त्यांना फोन काही मी आणखीन केलेला नाही, कारण माझीच कामं थोडंसं लेट झालेली आहेत. तर आता सगळं आवरलं. दिनेशचं आवरून दिले. तो गेलेला आहे गॅरेजला, अगोदर अंबाबाईच्या मंदिरात गेला, म्हणजे दररोज हे जात असतात. तर आज दिनेश गेलेला आहे, तर त्यांचं आवरून दिलं आणि नंतर मी संग इकडं डाळ लावलेली आहे आणि भात बनवण्यासाठी तांदूळ पण काढून ठेवले. तर ही सगळी कामं माझी आवरलेली आहेत. आता फक्त भात मला बनवायचं आहे, वरण भात बनवून देते सगळ्यांना आणि त्यानंतर पूजा करते मी. तर रोजची देवपूजाही करायची आहे आणि लक्ष्मी मातेचं पूजनही मी आज सकाळीच मांडणार आहे. काय झालं ना, पहिल्या गुरुवारी खूप गोंधळ झाला. एक ताई म्हणत होत्या, ताई मी येऊ का मदतीला. इतका गोंधळ. त्या दिवशी दीपकी जाणार होता शुक्रवारी, त्यामुळे त्याचं आवरायचं होतं. परत पूजा, परत साईबाबाच्या मंदिरामध्ये प्रसाद बनवणं, इतका गोंधळ झाला ना त्या दिवशी, म्हणजे खूप धावपळ झाली माझी. तर आज विचार केला की आता म्हणजे मॉर्निंगलाच लक्ष्मी मातेचं पूजा कथा आरती करून घेऊया. आणि तसं तर हे पण येतील दुपारपर्यंत. आणि जो दीपक गेलेला व्हिडिओ आला त्यामध्ये मी अगोदरच म्हणलेलं होतं तुम्हाला की मी आज अजिबात रडणार नाही आणि तुम्हाला पण रडवणार नाही. पण मला ना ऐन वेळेत खूप रडू आला, आवरलं नाही. दीपक दूर जाताना बघून ना मला डोळ्यातनं अश्रू आले माझ्या. तर तुम्ही पण खूप रडला मला बघून, तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे ताईंनो. म्हणजे आईचं मन असंच असतं ना, की आपण कितीही म्हणतो की रडायचं नाही, पण जसं आपलं मूल डोळ्याच्या आड होत आहे, दूर जात आहे, तर स्वतःहून डोळ्यातनं अश्रू येतात, आपलं मन दुःखी होतं. तसंच मला झालेलं होतं. तर वातावरण छान झालेले, पण ऊन नाही. कालपासून खूप असं आभाळ आहे. तर हे बघू शकता, थोडंसं ऊन नाही तितकं. म्हणजे आता 8 वाजलेले, 8:45 वाजलेले, तरी पण ऊन अजिबात नाही. असं वाटतं की पाऊस येणार की काय, का कुठेतरी पाऊस चालू आहे असं झालेलं आहे. आणि चिमण्यांना तांदळाचा दिनेश टाकलेला नाही आहे, त्यामुळे चिवचिव खूप सुरू आहे त्यांची. तर अगोदर त्यांना मी तांदूळ टाकते. इथे डबा ठेवते मी तांदळाचा, म्हणजे केव्हापासून केव्हापासून चिवचिव सुरूच आहे चिमण्यांची, की आज तांदूळ त्यांना भेटलेले नाही. सवय झालेली आहे ना, दररोज तांदूळ भेटत असतात. तर चला आता मी पूजा अगोदर करून घेते आणि नैवेद्यामध्ये खीर वगैरे काहीतरी बनवते. पण अगोदर मी सगळ्यांसाठी वरण भात भाकरी हे सगळं बनवणार आहे. म्हणजे बाबा आणखीन बाहेरून आलेले नाही आहेत, तर आता ते पण येतील, आंघोळ करतील आणि मग जेवण करते. तर थोडंसं लवकर मी आवरणार आहे. आज लेट झालेलं आहे, मला खूपच लेट झाला. काल दिवसभर खूप धावपळ झाली. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, काल सासूबाईची पुण्यतिथी होती. इतकी धावपळ ना, दिवसभर धावपळ माझी होती. परत रात्री हे जाणार होते, पण त्यांचं आवरून दिलं, त्यामध्ये लेट पण खूप झालेला होता. तर इकडं बघू शकता चिमण्या आलेल्या आहेत, तांदूळ खात आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे आणि दिनेश फुलं पानं सगळं घेऊन येईल, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे वरण भात बनलं, बाबा आणखीन आलेले नाही आहेत. बाबा नंतर आंघोळ करतील, जेवण करतील, मला अगोदर स्वयंपाक करायचा आणि मग निवांत मी लक्ष्मी मातेची पूजा मांडणार आहे. तोवर पूजेची सामग्री येईल, म्हणजे केळी आणि खाती पानं आणि काय फुलं वगैरे हे सगळं दिनेश घेऊन येईल. अगरबत्त्या पण संपलेल्या आहेत, तर धूप आणायला सांगितलेली आहे त्याला, ते येईल थोड्या वेळामध्ये तो. तर चला आपलं स्वयंपाक करते मी. टायमिंग सांगेल तर आता 9:15 वाजले सकाळचे. तर फक्त मी स्वयंपाक करून घेतला, बाकीची कामं सगळी तशीच आहेत. विचार केला की अगोदर पूजा करायची, म्हणजे देवीची पूजा मांडायची, कथा वाचवायची आणि आरती करायची आणि त्यानंतर जी दिवसभराची कामं आहेत ते आवरणार आहे. तर सगळी पूजेची सामग्री मी काढून घेतली. नारळ, नवीन कपडा, पुस्तक आणि पूजेची सगळी सामग्री, जसं खारी, खोबरं, सुपारी हे सगळं. म्हणजे मी दिनेशचा वेट केला, दिनेश काय आलेला नाही आहे आणि तो आता केव्हा येणार काय माहिती. म्हणजे फोन पण उचलत नाही, कारण कामच तशी आहेत त्यांना. आज दिनेश पप्पा नाही येत ना, त्यामुळे फक्त गोंधळ चालू आहे. तर आता मी जास्त वेळ वेट केला नाही आणि पूजा मांडत आहे. तर सगळी पूजेची सामग्री काढली. पाटावरती नवीन लाल कपडा अंतरला आणि त्यावरती तांदळाची रास केलेली आहे आणि थोडीशी तांदूळ मी साईडला ठेवलीत, म्हणजे तिथं बापांची पूजा करण्यासाठी सुपारी ठेवणार आहे. आणि इकडं तांब्या भरून घेतला आणि यावरती मी स्वास्तिक काढलेला आहे आणि कळसमांडणी करून घेऊ. नारळालाही हळदी कुंकू लावलेला आहे आणि इकडं आंब्याची पानं ठेवून मी आज कळस्थापना करत आहे. म्हणजे हे नागिलीची पानं आणण्यासाठी सांगितलं, पण जसं मी तुम्हाला म्हटलं की दिनेश आलेला नाही आहे, त्यामुळे जे इथं आहे तेच मी घेतलेलं आहे.
तर इकडं आंब्याची पानं ठेवून मी कळस्थापना करत आहे. तसं तर बघा भरपूर सारे वेगवेगळी पानं या पूजेला ठेवले जातात, पण मी इथं फक्त आंब्याची पानं आणलेली आहे, कळस्थापना केली आणि कळशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक नाणं टाकलेलं आहे आणि कळस्थापना केली. समोर पूजेची सामग्री ठेवली, दक्षिणा ठेवली आणि फळामध्ये इथं पेरू ठेवलेले आहेत, समया ठेवल्या, आरतीचं ताट घेतलं आणि सगळ्यामध्ये तेल वाटून सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता कथा वाजवायला सुरुवात करूया. तर समोर अगोदर मी रांगोळी काढून घेते. तर इथं फरशी अशी आहे ना, म्हणजे टाईल्स जे आहेत ना कलरफुल आहेत, त्यामुळे रांगोळी व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी थोडीशी काढली आणि कलर भरलेला आहे. तर इकडं रांगोळी काढून झाली. तर कथा वाचवायचीच होती, तितक्यात बाबांचा फोन आला आणि मला आता दवाखान्यात सगळी कामं आवरलेली. टायमिंग सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहे आणि मी जात आहे दवाखान्याला. म्हणजे जसं तुम्ही बघितलेले बाबा गाडीवरून पडलेले आहेत. तर आतापर्यंत ठीक वाटत होतं, म्हणजे मिरगुडीचा पाला लावून परत कोरपड लावून आम्ही सेकत होतो, पण गुडघा कमी झाला आणि पिंडरी सुजलेली. आता काय झालेलं आहे काय समजत नाही. तर एक्स्ट्रा काढण्यासाठी आलेले तिथं, तर तेच मी जात आहे. तर सगळ्यांचं आवरलेले कपडे मी आज हाताने धुले, कारण लाईट गेले तर वेट करत बसलेली नाही. तर जाऊन येते. तर दवाखान्यातून घरी आली आणि अगोदर मी आंघोळ केली आणि मगच कथा वाचवायला बसली. म्हणजे ना आज मला सकाळीच पूजा करायची होती, म्हणजे पूजा मी मांडली, पण कथा वाचवणं आरती करणं हे पण मी सकाळीच करणार होते. पण जसं म्हणतात बघा, देवाच्या मनात जे आहे तेच होतं, आज तसंच झालं. गुरुवारची पूजा झाल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करू शकले नाही, कारण का बाबा घरी आलेले होते आणि बाबांनी जेवण पण केलं नाही. काय झालं ना, अगोदर ते एक्स्ट्रा काढण्यासाठी गेलेले होते, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काही एक्स्ट्रा काढायचं नाही आहे तिथं, तर ते म्हणले प्रायव्हेटमध्ये जाऊन एक्स्ट्रा काढा. तर एक्स्ट्रा काढण्यासाठी गेले, तोपर्यंत सरकारी दवाखाना बंद झाला, म्हणजे 1:30 वाजलेले होते. तर तोपर्यंत तो बंद झाला, जोपर्यंत केक काढून आम्ही येत होतो, मी पण गेलेले होते. मग त्यानंतर ते बंद झाल्यामुळे मी बाबांना म्हटलं की तुम्ही घरी या, घरी येऊन जेवण वगैरे करा आणि 3 वाजता तुम्ही परत जावा. म्हणजे जे रिपोर्ट आता आलेले आहेत एक्स्ट्रा काढलेले, ते आम्हाला काही समजत नाही, तर ते डॉक्टरनाच दाखवायचं होतं, म्हणून परत ते 3 वाजता जाणार होते. मी दवाखान्यातून घरी आल्यानंतर अगोदर आंघोळ केली आणि मगच म्हणजे पूजा मी अगोदरच मांडलेली होती, पण फुलं पानं ही काही नव्हतं पूजेची सामग्री. आणि दिनेश म्हणलेला होता की लवकर घेऊन ये, पण तो कामात इतका बिझी झाला की आलाच नाही. तर त्याचा वेट करून करून मी इथं शेजारच्या ताईपासून लाल फुलं, थोडीशी वेगळ्या कलरची फुलं आणलेली होती, स्वास्तिकची कणीरची सगळी फुलं वाहून पूजन केलं आणि कथा वाचवायचीच होती. तितक्यात बाबांचा फोन आला की मी आलेला आहे. आणि इथं म्हणजे जिथं एक्स्ट्रा करण्यासाठी गेले होते तिथं पण कोणी नव्हतं, म्हणजे दुपारच्या वेळेस सगळेजण जेवण करायला जातात. तर दिनेशला फोन लावला, कारण हे तर नव्हते, दिनेशचे पप्पा गाणगापूरला गेलेले होते काल, ते नव्हते. म्हणून दिनेशला म्हटलं की तू जा, पण तू फोन काय उचले ना, आणि त्याला कामं पण इतकी होती की तो टिफिन ह्याला पण आलेला नव्हता. म्हणून म्हटलं आता आपणच जावं, कारण आता काय करणार, काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. म्हणून मी धावपळीनं गेले, पण तोपर्यंत बाबांचं एक्स्ट्रा काढून झालेलं होतं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलेले होते ते, तर तोपर्यंत सरकारी दवाखानाही बंद झालेला होता. मग आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. परत सगळेजण घरी आलो. बाबा दुकानकडे गेले होते, म्हणजे गॅरेजला गेले होते दिनेशकडे, की दिनेश काय करते, म्हणजे फोन पण उचलत नव्हता तो, पण बघण्यासाठी गेले होते. म्हणत होते थोडंसं काम वगैरे होतं, त्यामुळे फोन उचलला नाही आणि टिफिन पण तो न्यायला आलेला नव्हता. नंतर बाबा घरी आले आणि जेवण वगैरे केलं, थोडा वेळ बाबाशी बोलत बसले आणि 3-3:30 वाजता मी टिफिन पॅक करून दिलं, म्हणजे दिनेशला आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्या दोघांसाठी टिफिन भरून दिलं. टिफिन घेऊन मग परत ते दवाखान्यात गेलेले होते आणि एक्स्ट्रा दाखवलं की काय झालेलं आहे. तर काही झालेलं नाही, सगळं नॉर्मल होते रिपोर्ट वगैरे, म्हणजे कुठं काही मार लागलेलं नाही. मला वाटतं बाबा आराम करत नाही, त्यामुळे ते जास्त दुखत आहे, म्हणजे जिथं लागलं ते दुखत नाही, गुडघ्याचं दुखत नाही आहे आता, पण खाली पिंडरीला जे ना त्रास होत आहे, म्हणजे सुजलेली पिंडरी दुखत आहे, ते त्रास होत आहे, म्हणूनच एक्स्ट्रा काढण्यासाठी आलेले होते. पण सगळं नॉर्मल आहे, रिपोर्ट नॉर्मल आहेत त्यांचे, तितकं टेन्शनचं काहीच नव्हतं. पण इंजेक्शन टॅबलेट हे सगळं घेतलेले आणि बाबा परत गावाकडे गेले. पण नंतर माझा गोंधळ, परत रात्री हे थोडंसं लेट आले, दिनेश टिफिन यायला आले, तेच चाललेलं होतं. मी नंतर व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही, फक्त तुम्हाला जे आहे ना लक्ष्मीपूजेपर्यंतच व्हिडिओ दिसला, त्यानंतर म्हणजे बनवलंच नाही मी. खूप म्हणजे धावपळ सुरू झालेली होती माझी, आणि घरी कोणीतरी आलं ना, आपलं कसं आहे कंटिन्यू होतच नाही आहे, ते तिकडे इकडे सगळ्यांचं बघायचं असतं, त्यामुळे झालेलं नाही आहे. तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ. तर यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.